दिवाळी म्हटलं म्हणजे दारावर मस्तपैकी तोरण लागतं, सगळीकडे माळा वगैरे लावून आपण डेकोरेट करत असतो. पण ह्या माळा काही दिवसांनी जुन्या होतात आणि मग आपण प्रत्येक वेळेस नवीन ऍड करतो. तसंच आपण लाइटिंगचं पण करतो. दरवर्षी नवीन लाइटिंग किंवा लाइटिंग ह्या ज्या खराब झालेल्या आहेत, कारण त्या तुटतात, काही वेळेस ते लाइटिंगचे LED बल्ब जे असतात ते खराब होतात आणि मग आपल्याला फेकून देण्याशिवाय पर्यायच उरत नाही. मग ह्या लाइटिंग आणि अशा माळांचं तुम्ही काय करणार? फेकून द्याल? तर बिलकुल नाही. फेकायचं की सजवायचं हे आपण डिसाईड करायचं आणि या छोट्या छोट्या DIYने आपण आपल्या दिवाळीची ओळख जी आहे ती बदलू शकतो. नवीन खरेदीची काही गरजच नाही. जेव्हा आपण जुन्याचं रूप बदलून ह्या दिवाळीला आपले नवीन DIY जेव्हा बनवू शकतो. चला तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. बझी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघूया जुन्या फ्लावरच्या माळा आणि जे आपले लाइटिंग असतात त्याचा आपण रियूज कसा करू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला, कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. यामध्ये मी 2 तुम्हाला टाइप्स दाखवणार आहेत ज्या तुम्ही रियूज करू शकता. हे बघा, इथे माझ्याजवळ अशी ही लाइटिंग आहे, ही बंद पडलेली आहे, भरपूर वापरली आणि मग ते 1 दिवसानंतर किंवा काही दिवसानंतर या खराबच होतात. आपल्याला फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो, कारण कोणी रिपेअर करून देत नाही. आणि हे असं ह्या माळा ज्या की मी तुम्हाला पहिले तोरण दाखवलं त्या तोरणाच्या आहेत ह्या माळा, आणि तोरण मी भरपूर वर्ष वापरलं, बट आता ते खराब झालेलं आहे, काही पोर्शन त्याचा खराब झाला. तर या दोघांचा यूज करून तुम्ही इतक्या सुंदर अशा वस्तू बनवू शकतात आणि ते पण एकदम कमी वेळामध्ये आणि पटकन होऊन जातं. आणि ही तुमची लाइटिंग चालू जरी असेल तरी तुम्ही हे वापरा. आणि जे महाग फ्लावर लाइटिंग मिळतात त्या तुम्ही घरीच बनवू शकतात. बघा, त्याची एकदम क्विक प्रोसेस मी तुमच्याबरोबर शेअर करते. हे बघा, हे माळा ज्या आहेत त्या मी त्याला मस्तपैकी असं तोडून घेतलेलं आहे आणि हे फ्लावर जे आहे ते मोकळं करून घेतलेले आहे. फ्लावर मोकळे केल्यानंतर कलर रंगसंगती तुम्ही तुमच्या पद्धतीने डिसाईड करा. आणि फक्त काय करायचं, जे आपली लाइटिंग होती, लाइटिंगचे जे बल्ब असतात त्याच्यामध्ये फक्त हे फ्लावर जे आहेत ते अडकवायचं काम करायचं. आणि इतकं सुंदर पटापट तुमच्याजवळ फ्लावर लाइटिंग रेडी होईल जर तुमचे लाईट चालू असतील. आणि जर तुमची लाइटिंग खराब झालेली असेल तर तुम्ही त्याला ॲज अ हँगिंग म्हणून किंवा आपण माळा म्हणून पण यूज करू शकतो. हे बघा, असे 2-3 मी एकत्र केले आणि ही जो बल्ब असतो त्याला फक्त अशा पद्धतीने लावलेले आहेत. एकदम सुंदर अशी पटकन ही गोष्ट जी आहे ती होते आणि आपल्या दोघी गोष्टी यूज होतात. मेन म्हणजे नवं विकत घेण्यापेक्षा जर आपण जुन्यातच बघितलं की आपण जुन्याचा रियूज कसा करू शकतो, तर हीच खरी दिवाळीची जादू आहे असं मला वाटतं. आणि खूपदा आपण ह्या गोष्टी फेकून देतो. फेकून न देता तुम्ही त्याला रियूज करा. आणि हे लाइटिंग जे आहे तुमच्या फ्लावर पण यूज होतात, फ्लावरच्या माळा, आणि हे जी लाइटिंग आहे ती पण यूज होते. हे बघा, अशा पद्धतीने मी पटापट सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. आणि ही माझ्याजवळ 4-5 लाइटिंग आहेत अशा, मग मी प्रत्येकाला लावून घेतलं आणि छानपैकी एक अशी माळ तयार झाली. याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते, खूपच सुंदर येतो. आणि जर तुमचे मी परत सांगते, जर तुमची लाइटिंग चालू असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी वापरा, जेणेकरून ही जी फ्लावर लाइटिंग बाहेर तुम्हाला महागात मिळते ती तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. खूपच सुंदर असे ह्या गोष्टी बनतात. आणि बघा, ह्या तुम्ही एखाद्या भिंतीला लटकवू शकता किंवा खिडकी आहे, खिडकीसाठी पण तुम्ही लावू शकतात आणि मस्तपैकी या गोष्टी ज्या आहेत ते यूज करू शकतात. आणि अशा पद्धतीने मी सगळ्या फुलं लावून घेतले, पण ते फुलं पडू नये म्हणून मी इथं ग्लू गनने त्याला वरती चिटकवत आहे, कारण ते आपल्याला लॉंग लास्टिंगसाठी यूज करायचं आहे, खूप दिवसांसाठी. आणि माझे DIY असेच असतात की जे आपण जुन्या वस्तूंपासून जरी बनवले तरी ते त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा कामी आले पाहिजे. तर ह्या प्रकारे मी सगळ्यांना ग्लू गन लावून घेतलेली आहे, जेणेकरून ते फ्लावर जे आहे ते त्या जो लाईट आहे त्याला चिपकून राहतील आणि एक मस्त असा फ्लावरचा लुक येईल. हे बघा, आता मी तुमच्याबरोबर याचा फायनल लुक जो आहे तो शेअर करत आहे. खूपच सुंदर असा ह्या गोष्टी झालेल्या आहेत, जुळून आल्या. हे बघा, आणि ही जी व्हाईट गोष्ट आहे किंवा ते मधला जो पोर्शन असतो त्याला तुम्ही गोल्डन कलर करू शकता, ग्रीन कलर करू शकता. इथे मी कोणताही कलर केलेला नाही, पण तरी सुद्धा खूपच सुंदर दिसते. आणि मी अशा प्रकारे याला हँग केलेला आहे. हा एक पहिला टाइप झाला की जिथे तुम्ही हँग करू शकता भिंतीवर अशा पद्धतीने. हे बघा, एकदम मस्त सुंदर फ्लावर डेकोरेशन जे आहे ते बनतं. आणि आपण खिडकीजवळ किंवा दरवाजाजवळ सुद्धा यांना असं लोंबकळत लावू शकतो, जेणेकरून एक सुंदरसा असा डेकोर जो आहे तो रेडी होतो. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली जरूर कळवा. माझे दुसरे पण व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी अशाच गोष्टींपासून आपला रिपर्पज करून DIY डेकोर बनवते, जे लॉंग लास्टिंग असतात आणि प्रत्येक वेळेस तुम्ही यूज करू शकतात. तर चला, नेक्स्ट आयडिया जी आहे ती बघूया. नेक्स्ट आयडियामध्ये मी तुम्हाला
यापेक्षाही सुंदर अशी आयडिया तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा। सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। नंबर 2, आयडिया नंबर 2। तर चला बघूया यामध्ये मी काय केलेलं आहे। यामध्ये तेच तोरण जे आहे मी तुम्हाला दाखवलं त्याचाच काही पार्ट वापरलेला आहे। हे तोरण जे आहेत ते काही वर्षापूर्वी खूप जास्त ट्रेंड मध्ये होते आणि भरपूर वर्ष चालतात। हे वॉशेबल असतात पण काही दिवसांनी हे बघा असे खराब होऊन जातात ते, आणि मग आपल्याला किंवा तेच तोरण वापरून आपल्यालाही कंटाळा येतो, म्हणून मग आपण ते चेंज करतो। यासाठी माझ्याकडे नेट कर्टन होता, एक असाच प्लेन नेटचा कापड होता, कर्टन सारखा बनवला त्याला मी। आणि मग ह्या जो प्लेन कापडाला काय करायचं आपल्याला डेकोरेट करायचं या फुलांनी। जे फ्लावर कर्टन आपण बघतो जे ऑनलाईन खूप सारे महाग असतात ते आपण घरच्या घरीच बनवणार आहेत। हे बघा इथे मी सगळे याच्यातले काही पार्ट्स जे आहेत ते कापून घेतल्या त्या तोरणामधला, आणि हे सगळं माळा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेतल्या। मोकळ्या केल्यानंतर हे जे फ्लावर आहेत तेच मी यूज करणार आहे। इथे मला जो पडद्याचा जो कापड आहे त्याचाच खर्च लागला, किंवा तो माझ्याजवळ होताच पहिल्यापासून, पण मी त्याला परत डेकोरेट करते, तर तुम्ही अशाच पद्धतीने करू शकतात। हे बघा इतके सारे फुलं मी गोळा केले आणि मग हा पडदा जो आहे तो असा मस्तपैकी टेबलावर टाकून घेतलेला आहे। त्याच्या खाली एक बेस म्हणून दुसरा फॅब्रिक ठेवून घेतलेला आहे, आणि मग हे सगळे जे फ्लावर आहेत ते मी मस्तपैकी प्लेस करत आहे। कलर संगतीनुसार तुम्ही प्लेस करा, एकाच कलरचे असतील तरी चालेल, आणि मस्त असा फ्लावर कर्टन जो आहे तो तुमचा बनतो। आणि हे जे DIY जे मी सांगते ते तुम्ही बर्थडे पार्टीला पण यूज करू शकता, ॲज अ बॅकड्रॉप म्हणून यूज करू शकता, अॅनिव्हर्सरीसाठी किंवा बर्थडे डेकोरेशनसाठी सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकता। तर जरूर चेकआउट करत जा माझे DIYs। हे बघा हे सगळं असं पसरून घेतल्यानंतर आता याला आपल्याला चिपकवायचं आहे। चिपकवण्यासाठी इथे मी ग्लूगनचा वापर करत आहे, तुम्ही बघू शकता। ग्लूगन नसेल तर फेविकॉलही वापरू शकतात, पण फॅब्रिकचा जो ग्लू भेटतो तो पण तुम्ही वापरा। इथे बघा इथे प्लेस करून घेतले, म्हणजे जेणेकरून त्याची जी जागा कॉम्पॅक्टनेस जो आहे तो तुम्ही डिसाईड करू शकता। फायनली मी हे सगळे जे आहे ते ग्लूगननी जोडून घेतलेले आहे आणि खूपच सुंदर असा हा पडदा बनतो। आणि तुम्ही बघा इतके सुंदर, याच्याबरोबर तुम्ही लाइटिंग लावली तर संपूर्ण पडदा उजळतो, मऊ गुलाबी असा मस्तपैकी प्रकाश पडतो, आणि एक वेगळा डेकोर जो आहे तो केल्याचं समाधान जे आहे ते आपल्याला नेहमीच मिळतं। म्हणून कोणती गोष्ट फेकण्याआधी बघा त्याला आपल्याला रिपर्पज करता येईल का, करता येत असेल तर जरूर वापरा। आणि माझे DIY नेहमी असेच असतात, त्याचा यूज बघा अशा पद्धतीने मी केलेला आहे। भिंतीला जस्ट तो पडदा जो आहे तो लावला, त्याच्यावर फक्त लाइटिंग सुटलेली आहे, तुम्ही बघू शकता। इन्स्टंट जो माझा डायनिंग एरिया आहे त्याचा लुक एकदम चेंज होतो। जर तुम्हाला असेच DIY जे आहे ते बघायचे असतील, नवं विकत न घेता जुन्यातून जर तुम्ही काही नवीन तयार करू शकता तर जरूर माझे DIY बघत राहा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि माझे दुसरे पण व्हिडिओ तुम्ही चेकआउट करत जा। थँक्यू सो मच।